नमस्कार मंडळी, तर मी आहे पूनम आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये जसं की सांगितलंच होतं तुम्हाला की मी आजपासून ब्लॉगिंग सुरू करणार आहे. तर मी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये घेऊन आलेलं आहे माझं डेली रुटीन. तर चला तर पाहूया. तर तुम्हाला इकडं माझं पारूचं थोबाड पाहून समजलंच असेल की मी आत्ता झोपेतून उठले. त्यानंतर गॅलरीत एवढं गोडवानी ऊन आलं ना की म्हणलं जरासं थांबा उन्हाला. पण मी गेले आणि ऊनच पळून गेलं. त्याला वाटलं असेल आधीच काळं थोबाड घेऊन आली आणि अजून काळं व्हायचं तर उगं बदनाम करायची ही बाई मला. त्यापेक्षा मीच जातो. यावरून तुम्हाला समजलंच असेल की ऊन पण माझ्या नादी लागत नाही. तर जाऊ द्या. मग इकडं उठले तर म्हणलं आता आपलं काम आवरूनच घ्यावं. सर्वात पहिलं तर भांडे लावून घेतले पटापट. नंतर दाताची साफसफाई सुरू केली. मग काळा चहा मांडला आणि थोबाड भाजूपर्यंत चहा पेले. नंतर मग आंघोळ वगैरे करून घेतली, फ्रेश झाले आणि कमीत कमी 1000 वेळा माझंच थोबाड मी आरशात बघून घेतलं, काळं का असेना पण. त्यानंतर मग देवाला दिवा वगैरे लावला, देवपूजा केली आणि देवाला म्हणलं देवा जास्त काहीच नको रे, फक्त अंबानी आणि टाटा एवढं श्रीमंत बनव बस. एवढीच माझी इच्छा आहे, दुसरं काहीही नको मला. त्यानंतर मग आपलं रोजच्या कामाला लागले. सर्वात पहिलं इकडं कारलं घेतलं आणि कारलं कट करायला सुरू केलं. एवढे तर स्टाईलने करायला गेलं ते पण काय होत नव्हतं, तर चाकू सारखाच खाली पडत होता. मग म्हणलं जाऊ द्या, आपलं शिस्तीतच कापाव जरा. त्यानंतर मग कारलं कट करून घेतलं मस्त आणि कारल्याची भाजी म्हटलं आधीच वाकडं तिकडं थोबाड होत होतं, पण म्हणलं आज तर हेच खावं लागणार आहे. कारण आज भाजीला फक्त कारलंच होतं आणि तेच बनवणार होते. त्यानंतर मग कारल्याची भाजी टाकली आणि एका साईडला तोपर्यंत म्हटलं मस्त भाकरी बनवून घ्यावं. तर मग इकडं उंदराने कुरतडलेल्या चाळणीने पीठ चाळून घेतलं आणि इकडं बाजरीच्या भाकरी बनवायला लागले. आणि भाकरी या माझ्या तोंडापेक्षा पण गोल बनवल्या मी बघा. आणि मोठ्या मोठ्या तर सांगायचंच नाही, एवढ्या मोठ्या मोठ्या बनवल्या की एका भाकरीत एक माणूस फुगलंच पाहिजे. त्यानंतर मग अशा 2 भाकरी बनवून घेतल्या मस्त. मग भाजी भाकरी असं दोन्ही पण बनवून घेतलं आणि सर्वात मोठं आणि काम म्हणजेच ते म्हणजे किचन आवरायचं आणि भांडे घासायचं राहिलं, जे की सर्वांनाच कंटाळा येत होतं. त्यातलीच मी पण आहे. मला पण सगळ्यात जास्त आळस जर कशाचा असेल तर त्या भांड्याचा आहे. पण तरी रडत पडत आपटत तेच करून घेतले. पटापट भांडे घासून घेतलं, किचन आवरून घेतलं आणि त्यानंतर पोटात असली कावळे ओरडत होते ना की बोलत होते दे बाई काहीतरी खायला, आता किती वेळ झाला. त्यानंतर म्हणलं या कावळ्यानं जर काही चांगलं चुंगलं दिलं तर हे रोजच येते आणि त्यापेक्षा यांना कारल्याची कडू भाजी आणि बाजरीची भाकरी देते. मग त्यांना कसं तरी कारल्याची भाजी आणि भाकरी देऊन शांत केलं. त्यानंतर मस्त असं जेवण करून घेतलं मी माझं आणि पुन्हा लागले मी माझ्या राहिलेल्या कामाला. मग कपडे वगैरे आवरून घेतले, सगळं घर वगैरे आवरून घेतलं. त्यानंतर मग कामं तर झालतेच माझे सगळे, काय काम नव्हतं राहिलं दिवसभर. आणि फ्रेंड्स, अशा प्रकारे माझा हा फर्स्ट ब्लॉग होता आणि माझं डेली रुटीनही मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. तर आता कुणी सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या, नंतर विसरून जाता आणि पूर्ण ब्लॉग बघत जावा. त्यानंतर तुम्ही माझी एवढ्या वेळ बकबक ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे. आणि अशीच माझी बकबक ऐकत राहा आणि माझे ब्लॉग पाहत राहा. तर फ्रेंड्स, एवढंच होतं आजच्यासाठी आणि उद्यासाठी पण मी नवीन काहीतरी घेऊन यायचं नक्कीच प्रयत्न करेल. तर उद्याचा ब्लॉगही पाहायला विसरू नका आणि तुम्ही आज पाहिलं त्यासाठी थँक्यू सो मच. चलो बाय बाय फ्रेंड्स.